कालच्या पार्ट 1 मध्ये पाहिलं आपण हे दोन इक्वेशन्स दिले होते, त्यांची आपण d ची व्हॅल्यू 14, dx ची व्हॅल्यू -14, dy ची व्हॅल्यू -20 या तीन व्हॅल्यू आपण फाइंड केल्या होत्या. आफ्टर दॅट आता आपल्याला फाइंड करायचं आहे व्हेरिएबल x आणि व्हेरिएबल y ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला आहे dx अपॉन d. dx ची व्हॅल्यू आलेली आपली -14 अपॉन d ची व्हॅल्यू आली आपली 14. 14 गेट कॅन्सल, आन्सर आला आपला -1. y ची व्हॅल्यू सेम न्यूमरेटरला राहील dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू -28 आणि d ची व्हॅल्यू आहे 14. 14 2 जा 28, 14 दुनी 28, मायनस साइन x आणि y. x ची व्हॅल्यू -1 आणि y ची व्हॅल्यू आलेली आपली -2. या पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स बाय क्रॅमर्स रूल हे सॉल्व्ह केलेले आहे. सर्व जे क्रॅमर्स रूलचे इक्वेशन आहे आपल्याला याच पद्धतीने सॉल्व्ह करायचे. फक्त चेंज काय होणार आहे, जर इन केस इथे x आणि y च्या जागी अदर व्हेरिएबल राहिले, जसं की m आणि n असेल, तर इथे dx च्या जागी तुम्हाला dm कन्सिडर करायचं आहे आणि y च्या जागी तुम्हाला dn कन्सिडर करायचं. बाकी सर्व प्रोसिजर ॲज इट इज सेम आहे. मेथड कळली असेल, 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.